आत्मावरच्या पातळीला, दुसऱ्या पातळीला येते प्रकृती, ज्याच्यापासून निर्माण होतो अहम, अहंकार, आणि तिसऱ्या पातळीला येतं मन. मनाचं अस्तित्व काय आहे तर विचार. विचार कुठून उत्पन्न होतात? शरीरातून. म्हणजे विचार शरीरांचा काय आहेत? उत्पन्न झालेल्या लहरी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर मी एक विज्ञानातलं उदाहरण देईन. देअर इज समथिंग कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? द राईट हँड थंब रूल. इलेक्ट्रिसिटी जर अशी थंबच्या डिरेक्शनने वाहत असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट होते? अशी बोटांच्या दिशेने क्रिएट होते. बरोबर आहे? म्हणजे इलेक्ट्रिसिटी जेव्हा वाहते तेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपोआप क्रिएट होते. अगदी त्याप्रमाणे आपलं हे जे शरीर आहे ते उत्पन्न झालं की त्याच्याबरोबर लक्ष्मण दादा विचार सुरू होतात. म्हणजेच आपण त्याला म्हणतो की हे मन आहे आपलं. अजून एक उदाहरण देते विज्ञानातलंच. एखाद्या कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्ही केमिकल टाकले, तुम्ही बेस टाकलं, तुम्ही ऍसिड टाकलं, त्या दोघांची रिॲक्शन झाली, त्याच्यामधून सॉल्ट क्रिएट झालं. सॉल्ट क्रिएट झालं, रिॲक्शन एक्झोथर्मिक होती, म्हणजे उष्णता सोडणारी होती. मग ती जी उष्णता सोडली गेली ना, ते आपले विचार आहेत असं समजा. आपलं हे शरीर आहे, या शरीरामध्ये सगळं म्हणजे म्हणतात ना आयर्न आहे, विटॅमिन सगळं. आणि फॉर दॅट मॅटर जर तुम्हाला अजून क्युरिओसिटी असेल ना तर इंटरनेटवरती जा आणि त्याच्यावरती लिहा द विटॅमिन्स अँड मिनरल्स कॉझिंग द मूड, कॉझिंग द डिप्रेशन, कॉझिंग द एन्झायटी. तुमच्या सगळं लक्षात येईल. जर आपल्याला म्हणतात ना अशक्तपणा वाटतोय, का खा एखादं केळ खा, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. जरा मूड खराब आहे ना तर काय खा? डार्क चॉकलेट खा, त्याच्यामध्ये झिंक असतं. येतंय का तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात काय आहे? विचार. विचारांचं अस्तित्व शरीराशिवाय नाही, म्हणजे मनाचं अस्तित्व शरीराशिवाय नाही. हे मन कुठून तरी आकाशातून पडलंय असं नाहीये.